हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी नीत कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लसाई मसावीच्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक आयडियाज क्लिअर केल्या. आज त्या आयडियाज वरती आपण एक्झाम्पल घेणार आहे. तर पहिले एक्झाम्पल आहे आपलं 24, 36 आणि 40 चा लसावी किती. तर इथे आपण 2-3 मेथड काल सुद्धा पाहिलेले आहे. आज त्याची रिव्हिजन करून घेऊ आपण. जसं 24, 36 आणि 40 चा लसावी काढायचा आहे. तर सिंपल डब्याचा वापर करून आपण लसावी काढू शकतो. लसावीची डेफिनेशन आपण पाहिलेली होती काल, आहे की नाही. कमीत कमी शेवटपर्यंत दोन संख्येला भाग देत राहणे. मग इथे पाहू आपण. आणि लसावीसाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की जेवढी लहानात लहान संख्येने तुम्ही भाग द्याल तेवढा तुमचा लसावी काय येईल, ॲक्युरेट येईल. आणि जेवढ्या मोठ्यात मोठ्या संख्येने तुम्ही भाग द्याल लसावी काढत असताना तेवढा लसावी तुमचा चुकीचा आहे. तर इथे काय करू आपण, दोन्ही निषेध भाग देऊ. तर 24/2 म्हणजे किती, 12. 36/2 म्हणजे किती, 18. 40/2 20. आता पुन्हा 12, 18 आणि 20 ला दोन्ही निषेध भाग देऊ शकतो आपण. पुन्हा इथे दोन्ही भाग देऊ. बेसक 12, 18/2 9, 20/2 म्हणजे किती, 10. आता कितीने भाग जाते, तर 6, 9, 10. डेफिनेशन आहे आपली, कमीत कमी दोन संख्येला तरी भाग गेला पाहिजे. मग इथे 6 किंवा 9 ला आपण भाग देऊ शकतो. इथे 2 येईल, इथे 3 आणि इथे 10. आता पुन्हा भाग देऊ शकतो आपण कोणत्या संख्येने, तर इथे आपण भाग देऊ शकतो आणखी 2ने भाग दिला तर इथे 1, 3. ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या आपल्याला ऍज इट इज लिहायची आहे, जैसे ती लिहायचं आहे. जसं 3 या संख्येला 2ने निषेध भाग जात नाही तर आपण 3 ही संख्या जशी आहे तशीच लिहिली. त्याच्यानंतर 10 ला भागेला 2 म्हणजेच किती, 5. तर आता कमीत कमी दोन संख्येला निषेध भाग जाते का, नाही जात. मग सर्व संख्येचा गुणाकार. सर्व संख्या म्हणजे कोणत्या, जसं इथे आलेला आहे, या सर्व संख्येचा गुणाकार हा का असतो, आपला लसावी. मग इथे 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 2 3 गुणेला 5. हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. बघा, 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20 आणि 20 दोन्ही 40. हे झाले इकडे 40. आणि 3 गुणेला 3 म्हणजे किती, 9. 9 चौक किती, 36 म्हणजे किती, 360. हे झालं आपलं फायनल आन्सर 360, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. कोणाला काही डाऊट येत असेल तर त्यांनी अवश्य कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ठीक आहे. एखादं उदाहरण आपल्याला रिपीट घ्यायचं असेल तर ते सुद्धा आपण रिपीट घेऊ शकतो. ठीक आहे. 24, 36 आणि 40 चा लसावी. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 2. इथे सुद्धा आपल्याला 9, 30, 27 आणि 15 चा लसावी काढायचा आहे. लसावीची सेम डेफिनेशन आपल्याला यूज करायची आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या. 9, 30, 27 आणि 15 चा लसावी. डेफिनेशन आपली तीच आहे की नाही. कमीत कमी दोन तरी संख्येला भाग देत राहणे. जास्तीत जास्त संख्येला भाग जात असेल तर बिलकुल देऊ शकता. जसं इथं 3 ने निषेध भाग जाते. 9/3 म्हणजे 3, 30/3 10, 27/3 म्हणजे किती, 9 आणि 15/3 5. आता कोणत्या संख्येनं आणि संख्येनं भाग देणं ही आपली चॉईस आहे. ठीक आहे. काही व्यक्तींना वाटत असेल 3 आणि 9 या संख्येला आपण 3 ने निषेध भाग देऊ शकतो, त्या संख्येला देऊ शकता. काही व्यक्तीला वाटत असेल 10 आणि 15 5 ने निषेध भाग देऊ, तर 5 ने निषेध भाग देऊ शकतो आपण. तर इथे आपण 5 ने निषेध भाग देऊ. बघा, आणि ज्या संख्येला भाग जात नाही, जसं 3 ला 5 ने भाग जात नाही, ऍज इट इज ठेवायचं. 9 ला जातो का, नाही, मग ऍज इट इज. चला 10/5 2 आणि इथे किती, 1. आता पुन्हा निषेध भाग जाते का, तर बिलकुल भाग जाते. 3 या संख्येनं 3 आणि 9 ला निषेध भाग जाते. मग 3 ने भाग देऊ आपण. इथे 1 येईल, इथे भाग दिला आपण 3. ज्या संख्येला भाग जात नाही त्या संख्या ऍज इट इज ठेवा, जसं 2 आणि 1. मग सर्व संख्येचा गुणाकार हा का असतो, आपला लसावी. मग सर्व संख्या कोणत्या आहेत, लसावी बरोबर 3 गुणेला 5 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 3. आता कॅल्क्युलेशन मध्ये 1 लिहिण्याची गरज नाही आपल्याला. 3 गुणेला 5 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 3. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करताना सुद्धा सोप्या कॅल्क्युलेशन कडून हार्ड कॅल्क्युलेशन
कडे गेलं पाहिजे. जसं इथे बघा 5 दोन्ही किती 10. ठीक आहे, तर हे 10 बाजूला काढू आपण. 3 त्रिक 9 आणि 9 गुणिले 3 म्हणजे किती 27. म्हणजे 27 गुणिले 10 बरोबर किती 270. तर आपला लसावी किती येईल 270 म्हणजे ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, तर लसावी आणि मसावी या चॅप्टर मधला हा आपला क्वेश्चन नंबर 2. चला कोणाला काही समजलं नसेल तर अवश्य विचारत चला. 9, 30 आणि 27 व 15चा लसावी. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण एक्झाम्पल नंबर 3 कडे. 18, 42 आणि 102 चा मसावी. आता मसावीसाठी आपण कसोट्याचा वापर केलेला आहे की नाही. कसोट्याचा वापर खास करून आपल्याला मसावी सॉल्व्ह करत असताना यूज करावा लागतो शक्यतो जास्त. मग इथे 18, 42 आणि 102 ही संख्या दिलेली आहे आपल्याला. मग 18, 42 आणि 102 मसावीची डेफिनेशन आपण यूज करत असताना तिथे पाहिलेलं आहे की दिलेल्या सर्व संख्येला एखाद्या संख्येनं निशेष भाग गेला पाहिजे, है की नाही. मग आता इथे 18 आहे, 42 आहे आणि 102 आहे. तर या तिन्ही संख्येला अशी कोणती संख्या आहे त्या तिन्ही संख्येला निशेष भाग जाईल आणि एकाच संख्येने भाग जाईल. तर इथे कसोट्यांचा वापर करून आपण ते उत्तर काढू शकतो. जसं 3 ने निशेष भाग जाते सगळ्या संख्येला, है की नाही. 3 ने भाग देऊ आपण. 18 भागेला 3 6, 42 भागेला 3 14. ठीक आहे, त्याच्यानंतर 102 भागेला 3 म्हणजेच किती 3 त्रिक 9 आणि 3 चौक किती 12. 34चा भाग जाईल. पुन्हा भाग जातो का, बिलकुल भाग जातो. पण मसावीसाठी दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जाणं गरजेचं आहे. जसं इथे 6, 14 आणि 34 आलं. कसोटी काय सांगते आपल्याला 2 ची. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 आलेले असेल तर तेव्हा त्या संख्येला 2 ने निशेष भाग देऊ शकतो आपण. मग या तिन्ही संख्येला 2 ने निशेष भाग जाते का, बिलकुल जाते. जसं इथे 3 चा भाग जाईल, इथे 7 चा आणि इथे किती 17 दोन्ही 34. मग आता 17, 7 आणि 3 या तिन्ही संख्येला एकाच संख्येने निशेष भाग जाणं किंवा निशेष भाग जाऊ शकते का, तर आता पॉसिबल नाही आहे, है की नाही. मग इथे बघा ही जी लेफ्ट बाजू आहे आपली 3 गुणिले 2 हा काय झाला आपला 18, 42 आणि 102 चा मसावी. मग ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे, मसावी आणि लसावीच्या दोन्ही डेफिनेशन आपल्याला पाठ पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. आता इथे पुन्हा बघा 216, 288 आणि 720 चा मसावी किती. चल संख्या लिहून घ्या. 216, 288 आणि 720 यांचा मसावी किती. तर इथे आपण डब्याची मेथड यूज करू शकतो. काय दिलेला आहे 216, 288 आणि 720. पुन्हा तेच कसोट्याचा वापर आणि मसावीसाठी जास्तीत जास्त किती मोठ्या संख्येनं भाग दिला तरी चालते. आता 216, 288 आणि 720 या तिन्ही संख्येला 4 ने निशेष भाग जाते. आपण 4 ची कसोटी शिकलो. आपण 4 ची कसोटी काय सांगते आपल्याला, जर एखादी संख्या दिलेली आहे त्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणारी जी संख्या आहे आणि त्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. जसं इथे 16 आलेला आहे, इथे 88 आहे, इथे 20 आहे. मग 4 ने निशेष भाग जातो का, बिलकुल 4 ने निशेष भाग जातो. मग आपण 4 ने निशेष भाग देऊ. 4 पंचे 20 आणि 4 चौक किती 16, 54 चा भाग जाईल. इथे भाग देऊ आपण 4 7 28 आणि 4 दोन्ही 8, 72 भागेला 4 करू आपण. 4 1 4, 32 झाले. 4 8 किती 32 आणि एक एक्स्ट्रा 0. आता पुन्हा कोणत्या संख्येने भाग जाईल, है की नाही. 3 ने भाग जाते, 9 ने भाग जाते का, 9 ने भाग जाते, है की नाही. तर इथे आपण 9 ने भाग देऊ. ठीक आहे, तुम्हाला जेही संख्या चॉईस करायची असेल ते संख्येत तुम्ही चॉईस करू शकता. 2 ने निशेष भाग दिला तरी चालते, 3 ने निशेष भाग दिला तरीही चालते, है की नाही. त्याच्यानंतर 9 ने भाग जातो, 9 नेही भाग देऊ शकता तुम्ही. बघा 9 ने भाग देऊ आपण. 9 सक किती 54, 9 8 72, 9 दोन्ही 18. ठीक आहे, 6 8 आणि 20. त्याच्यानंतर पुन्हा 6 8 आणि 20 मसावीची डेफिनेशनच आहे की दिलेल्या सर्व संख्येला भाग देणे. मग तिन्ही संख्येला आता भाग जाते का, पुन्हा बिलकुल भाग जाते. किती ना, मग 2 या संख्येने निशेष भाग जाते. इथं 3 चा 4 चा आणि इथे किती 10 चा. आता 3 4 आणि 10 या तिन्ही संख्येला एकाच संख्येने निशेष भाग जाईल का, तर नाही जाणार, है की नाही.
मग इकडे ज्या संख्या दिलेल्या आहे आपल्याला 4, 9 आणि 2 यांचा गुणाकार हा करेल आपला मसावी. मग 9 चौक किती झाले 36 आणि 36 दोन्ही किती होते 72. तर 72 काय झाला आपला मसावी, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे. तर या टाईपचे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहे. आणि मी जे कॅल्क्युलेशन करतो किंवा ज्या संख्येने भाग देतो त्याच संख्येने तुम्ही भाग दिला पाहिजे, तसं काही नाही आहे की नाही. जसं मी इथं 9 ने भाग दिला, तुम्ही इथं 3 ने भाग देऊ शकता, 2 ने भाग देऊ शकता. कसोट्या तुमच्या पाठ असेल तर तुम्हाला भाग देण्यासाठी काय जाते इझी. चल पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 5 कडे. नेक्स्ट 16, 32, 36, 48 आणि 56 चा मसावी किती. तर पुन्हा संख्या लिहून घ्यायच्या. त्याचं उत्तर तुम्ही तोंडीही काढू शकता किंवा ऑप्शनचं चॉईस करून काढू शकता. जसं ऑप्शन जर पाहिले आपण, आता बघा 4 ने 16, 32, 36, 48 आणि 56 ला निशेष भाग जाते. त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे 8. 8 ने 16 ला भाग जाते, 32 ला जाते, 36 ला जाते, 48 ला जाते आणि 56 ला जाते, है की नाही. 12 ने जाते का. 8 पेक्षा मोठी संख्या आहे 12. 12 ला 16 या संख्येला निशेष भाग जात नाही, म्हणजे ऑप्शन थ्रू गेलो आपण तरी उत्तर येऊन जाते आपल्याला. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट, है की नाही. 4 ने भाग जाते, दोन्ही निशेष भाग जाते, 8 ही भाग निशेष जाते. 12 या संख्येने भाग जाते का दिलेल्या सर्व संख्येला नाही जात. 16 या संख्येलाच 12 ने निशेष भाग जात नाही. मग आता बघा या 3 संख्येपैकी म्हणजे ऑप्शन नंबर ए, बी आणि सी या 3 पैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे 8. मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे 8. तर चेक करू आपण एक वेळेस. 16, 32, 36, 48 आणि 56. चला या दिलेल्या ज्या संख्या आहे या दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जाणं गरजेचं आहे. आणि मसावीसाठी आपण 2 ने 4 ने निशेष भाग देऊ शकतो इथे, आहे की नाही. तर इथे आपण 2 ने भाग देऊ आधी. बघा 8 चा भाग जाईल 16 चा, 18 चा, 24 चा आणि इथे किती 28 चा, आहे की नाही. 8, 16, 18, 24 आणि 28. आता पुन्हा ह्या ज्या संख्या आहे या संख्येला एकाच संख्येने भाग जाईल का. तर बिलकुल जाईल. कोणत्या संख्येनं 4 ने निशेष भाग जाते, सॉरी इथे 2 ने निशेष भाग जाईल, आहे की नाही. 16, 32, 36, 48 आणि 56. तर या संख्येला आधी आपण 2 ने निशेष भाग दिला. 16 भागेला 2 म्हणजे किती 8, 32 भागेला 2 16, 36 भागेला 2 म्हणजे किती 18, 48 भागेला 2 म्हणजे किती 24 आणि पुन्हा 56 भागेला 2 म्हणजे किती 28. तर इथे पुन्हा आपण 2 ने निशेष भाग देऊ. बघा 4, 16 भागेला 2 म्हणजे किती 8, 18 भागेला 2 म्हणजे किती 9, 24 भागेला 2 12 आणि इथे किती 14 चा. आता दिलेल्या सर्व संख्येला एकाच संख्येने भाग जाईल का. तर नाही जात इथे. चला 4, 8, 9, 12 आणि 14. आता 9 ला जाणार नाही. जर 2 ने निशेष भाग दिला तर 4, 8, 12 आणि 14 ला जाईल, परंतु 9 ने जाणार नाही. 3 ने भाग दिला तर 9 आणि 12 ला जाईल, बाकी संख्येला जाणार नाही. तर इथे उत्तर किती येते आपलं 4. ठीक आहे. तर थोडं इथे रिवाइज करू आपण आन्सर. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट 4. ठीक आहे. डावीकडील सर्व संख्येचा गुणाकार करायचा 2 गुणिले 2. ठीक आहे. 16, 32, 36, 48 आणि 56 या संख्या लक्षात ठेवा. हो 8 ने भाग जात नाही. ठीक आहे. तर चला ते आपलं थोडी मिस्टेक झाली इथे. 8 ने निशेष भाग जात नाही, तर ऑप्शन नंबर ए काय राहील करेक्ट. एक दुसरी मेथड आहे आपल्याला मसावी काढण्याची. ठीक आहे. तर ती आपण नंतर पाहू. आता या क्वेश्चन मध्ये आपण ती मेथड यूज करणार नाही. चला तर इथं ऑप्शन नंबर काय ते 4. 8 ने येणार नाही कारण 8 ने निशेष भाग जात नाही सर्व संख्येला, त्याच्यामुळे 8 येणार नाही. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. चलो पुढे जाऊ आपण. चा लसावी किती. 3/4, 6/7 आणि 8/9 चा लसावी किती. तर या अंश आणि छेदाच्या स्वरूपात संख्या आलेल्या असेल 3/4, 6/7 आणि 8/9 यांचा लसावी आणि मसावी कसा काढायचा ते आपण शिकलो, है की नाही. आता या प्रश्नामध्ये आपल्याला लसावी किती हे विचारलं. लसावी किती. मग लसावीसाठी आपण एक फॉर्मॅट पाहिलेला होता. अंशातील संख्येचा काय काढतो आपण लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढतो आपण मसावी. मग आता ट्राय करा.
प्रत्येकाने लसावी अंशातील संख्येचा, मग 3, 6 आणि 8 यांचा लसावी. आता लसावी आपण हा मनाने सुद्धा काढू शकतो. कसं करायचं, आता आपल्याला संख्या दिलेल्या आहे 3, 6 आणि 8. याच्यापैकी सगळ्यात मोठी संख्या चॉईस करायची. सगळ्यात मोठी संख्या कोणती येते? 8. मग 8 ला दिलेल्या सर्व संख्येनी म्हणजे 3, 6 आणि 8 ने निशेष भाग जाते का? तर नाही जाणार. त्याच्यानंतर 8 चे आपण दुप्पट करू. 8 दोन्ही किती? 16. 16 या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग जाते का? नाही जात, आहे की नाही? 3 पट करू आपण. 8 3 किती होते? 24. 24 ला सगळ्या संख्येने भाग जाते का? बघा, 24 भागेला 3 जाते. 3 8 24. 24 भागेला 6, 6 चोक किती? 24, आहे की नाही? जाते. आणि 24 भागेला 8 म्हणजे 8 3 24, म्हणजे 24 या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग जाते. याचा अर्थ आपला अंशातील संख्या ज्या दिलेल्या आहेत 3, 6 आणि 8 यांचा लसावी किती येईल? 24. ठीक आहे. तुम्ही डब्याची मेथड यूज करून सुद्धा काढू शकता, परंतु कधी कधी काय होते, जेव्हा आपल्याला एक्झाम मध्ये टाइम खूप कमी असतो तेव्हा आपल्याला या गोष्टीचा अप्रोच थोडाफार ठेवावं लागते. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे आपण? चला, कितीने भाग द्यायचा लसावीसाठी? 3 ने भाग देऊ शकता आपण. 3 1 3, 3 2 6. 8 ला जातो का? नाही. मग जैसे ते ठेवा. पुन्हा इथे 2 ने भाग जाते, इथे 1 चा भाग जाईल आणि इथे किती? 4 चा. ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या ऍज इट इज ठेवा. बघा, 4 3 12 आणि 12 गुणिला 2 म्हणजे किती? 24. 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 4 म्हणजे उत्तर किती येईल? 24. ठीक आहे. मग अंशातील संख्येचा लसावी आला आपला किती? 24. अंशातील संख्येचा लसावी किती आला आपला? 24. त्याच्यानंतर छेदातील संख्येचा मसावी काढायचा आपल्याला. मग मसावी काढण्यासाठी आपल्याला संख्या दिलेली आहे 4, 7 आणि 9. आता हे इथं लिहिण्याची गरज पडणार नाही आपल्याला 4, 7 आणि 9. मला सांगा, या तिन्ही संख्येला अशी कोणती संख्या आहे त्या एकाच संख्येने निशेष भाग जाईल? संख्या दिलेली आहे आपल्याला छेदामधल्या 4, 7 आणि 9. तर एकच अशी संख्या एक्झिस्ट करते की तिन्ही संख्येला निशेष भाग जाईल. मग आता आपल्याकडे मसावी किती आला? 1. ठीक आहे. मग आपल्याला पूर्ण लसावी काढायचा या संख्येचा. तर इथे लिहायचं लसावी आला आपला 24 आणि मसावी किती आहे? 1. म्हणजेच उत्तर किती आलं आपलं? 24. मग ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ओके. अंशातील अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये संख्या दिलेल्या असेल तर त्यांचा लसावी आणि मसावी काढणे. जेव्हा आपण क्वेश्चन नंबर 7 कडे चा लसावी किती? पुन्हा 5/7, 7/8 आणि 8/9 चा लसावी किती? पुन्हा तेच लसावी बरोबर लसावी भागेला मसावी, आहे की नाही? लसावीची डेफिनेशनच आहे आपल्याकडे. अंशातील संख्येचा लसावी काढावा लागेल आपल्याला. लसावी आणि भागेला काय? मसावी. हा आपला फॉर्मेट अंश आणि छेदाच्या स्वरूपात संख्या दिलेल्या असेल तेव्हा. आता मला सांगा 5, 7 आणि 8 अंशातील संख्येचा आपल्याला लसावी काढायचा आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं तोंडही आपण लसावी काढू शकतो. 5, 7 आणि 8. काय करायचं इथे? आता इथे बघा, सगळ्या काय मूळ संख्या दिलेल्या आहे की नाही? सगळ्या म्हणजे 5 ही मूळ संख्या आहे आणि 7 ही मूळ संख्या आहे. 3 संख्येपैकी 2 ही मूळ संख्या आहे. आणि इथे जे थोडं ऑब्झर्वेशन केलं तर एक आपली डेफिनेशन काय सांगते आपल्याला? कमीत कमी 2 संख्येला निशेष भाग जाणे. इथे कुठल्याच 2 संख्येला निशेष भाग जात नाही. मग इथे तुम्ही डायरेक्टली 5, 7 आणि 8 चा गुणाकार जरी केला तरी तुम्हाला काय मिळते? लसावी. ठीक आहे. तर इथं लसावी काय येईल आपला? 5 गुणिला 7 गुणिला 8. लसावी 5 गुणिला 7 गुणिला 8. आता इथे आपण डायरेक्ट का केलं? कारण लसावीची डेफिनेशन आहे कमीत कमी 2 संख्येला निशेष भाग देत राहणं. इथे त्या डेफिनेशनचा वापर नाही होत आहे. कमीत कमी 2 संख्येला निशेष भाग जाणार नाही, कारण पहिली 5 जी संख्या दिलेली आहे मूळ आहे, 7 ही मूळ संख्या आहे, 8 फक्त समसंख्या आलेली आहे की नाही? मग अशा कुठल्याच 2 संख्या आपल्याला इथं मिळणार नाही की एकाच संख्येने त्या संख्येला निशेष भाग गेला पाहिजे. म्हणून आपला गुणाकार किती आला? 5, 7 आणि 8 हा झाला लसावी. अंशातील संख्येचा काय काढायचा आपल्याला? सॉरी, छेदातील संख्येचा काय काढायचा आपल्याला? मसावी. मग आपल्याला मसावी काढण्यासाठी संख्या दिलेल्या छेदामधल्या कोणत्या? 7, 8 आणि 9. आता मला सांगा 7, 8 आणि 9 या तिन्ही संख्येला
एकाच संख्येने निशेष भाग जाईल का? अशी कोणती संख्या आहे? तर एक आहे की नाही, एक अशी संख्या आहे 7, 8 आणि 9 ला निशेष भाग जाईल. म्हणजे मसावी किती येईल आपला? मसावी आला इथे आपला 1. मग आपल्याला काढायचा आहे लसावी. लसावी म्हणजेच काय? तर अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा मसावी. चला लसावी किती आला इथे उत्तर लिहू आपण. बघा 8 पंचे किती 40 आणि 40 गुणिले 7 डिवायडेड बाय हा झाला लसावी. मसावी किती आहे आपला 1. आणि इथे सॉल्व केला आपण 7 चोक किती 28 आणि एक एक्स्ट्रा 0 आहे म्हणजेच किती 280. म्हणजेच आपला या ज्या संख्या दिलेल्या आहे या संख्येचा लसावी किती असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला काय सांगता येईल 280. म्हणजेच ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ओके चला ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचे आहे ते स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आणि याच्या पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल 1-2 दिवसात सगळ्या. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 8. पुन्हा तेच अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये संख्या दिलेली आहे आपल्याला 1/3 5/6 2/9 आणि 4/27. यांचा काय काढायचा आहे आपल्याला लसावी. काय काढायचा आहे लसावी. लसावीची डेफिनेशन काय आहे आपले अंश आणि छेदाच्या स्वरूपात संख्या दिलेल्या असेल तर त्यांचा लसावी अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढतो आपण मसावी. तर शॉर्टकट लिहून घ्यायचं इथे लसावी बरोबर अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढणार आहे आपण मसावी. छेदातील संख्येचा मसावी. आता अंशामध्ये संख्या कोणते दिलेले आहे आपल्याला अंशामध्ये संख्या दिलेली आहे 1 5 2 आणि 4. यांचा काढायचा आहे आपल्याला लसावी. लसावीची डेफिनेशन आहे कमीत कमी 2 संख्येला निशेष भाग देणे. तर इथे जाते 2 ने निशेष भाग जाते कमीत कमी 2 संख्येला. तर 2 ने निशेष भाग देऊ आपण. ज्या संख्येला भाग जात नाही त्या संख्या ऍज इट इज ठेवायचा आहे. जसं 1 ला भाग जात नाही 5 ला निशेष भाग जात नाही. मग 2 आणि 4 ला निशेष भाग जातो कितीचा इथं 1 चा भाग जाईल आणि इथे किती 2 चा. आता पुन्हा कमीत कमी 2 संख्येला निशेष भाग जाईल का तर नाही ते पॉसिबल नाही. आता 1 5 1 आणि 2 मग लसावी काढायचा आपल्याला. तर सर्व संख्येचा जो गुणाकार आहे या गुणाकाराला म्हणतो आपण लसावी. मग सांगा आता लसावी किती आला आपला लसावी बरोबर चला 2 गुणेला 5 10 आणि 10 गुणेला 2 म्हणजेच किती 20. लसावी आला आपला 20. आता छेदातील संख्येचा काय काढायचा आपल्याला मसावी. मग छेदामध्ये संख्या कोणते दिलेले आहे आपल्याला मग छेदामध्ये संख्या दिलेली आहे छेदामध्ये संख्या दिलेली आहे आपल्याला 3 6 9 आणि 27. आणि मसावी काढत असताना ज्या काही संख्या दिलेल्या आहे आपल्याला त्या सर्व संख्येला एकाच संख्येने निशेष भाग जाणं किंवा देणं हे आवश्यक आहे. मग मला सांगा 3 6 9 आणि 27 या तिन्ही किंवा चारही संख्येला एकाच संख्येने निशेष भाग जाईल का 3 ने. 3 ची कसोटी आपण वापर करू. इथे 1 चा भाग जाईल इथे 2 चा इथे 3 चा आणि इथे किती 9 चा. आता इथे ज्या संख्या आल्या 1 2 3 आणि 9 या चारही संख्येला एकाच संख्येने निशेष भाग जाईल का नाही ते पॉसिबल नाही. आता मग आपला इथे मसावी आपल्याला सांगता येईल किती आला मसावी. मसावी बरोबर किती 3. मसावीसाठी फक्त आपण लेफ्ट साइडची जी संख्या दिलेली आहे तीच संख्या घेतो. ठीक आहे एवढं लक्षात राहा. छेदातील संख्या नाही घ्यायच्या 1 2 3 आणि 9. मसावी 3 लसावी किती 20. मग आपल्याला पूर्ण लसावी काढायचा आहे. लसावी आला आपला 20 मसावी किती 3. म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ओके काही डाऊट आहे. काही डाऊट असेल तर बिलकुल विचारत चला. पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 9 कडे. पुन्हा संख्या दिलेली आहे आपल्याला. आता अपूर्णांकामध्ये आहे की नाही अपूर्णांकामध्ये या आहे पण इथे जर थोडं चेक केलं तर या क्वेश्चनला आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल आणि तेव्हा मसावी काढावं लागेल. पूर्णांकयुक्त अपूर्णांक या संख्याला काय म्हणतो आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक. जसं पहिली संख्या दिलेली आहे 4 अपूर्णांक 3/8 दुसरी आहे 2 अपूर्णांक 1/2 तिसरी आहे 6 अपूर्णांक किती 1/4. तर याला आपण सिम्प्लिफाईड करून घेऊ. आधी सिम्प्लिफाईड करण्यासाठी या टाइपचे फॉर्मेट आपण आधी शिकलेला आहे की नाही. म्हणजे 10वी वर्गामध्ये किंवा 11वी 12वी मध्ये तुम्हाला मॅथ असेल तर त्याच्या
त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह केले. चला 8 गुणिले 4 इथे गुणाकार करायचा. 8 चोक किती होते 32. ठीक आहे. आणि 32 मध्ये अंशातील संख्या ऍड करायची. ठीक आहे. 32 प्लस 3 म्हणजेच किती 35 आणि 35 डिवायडेड बाय किती 8. ठीक आहे. काय केलं आपण इथे 8 गुणिले 4 8 चोक 32 आणि 32 मध्ये किती मिळवलं 3 आणि छेदामध्ये जी संख्या आहे ती तशीच लिहायची. 2 गुणिले 2 म्हणजे किती 4. 4 मध्ये आपल्याला एक ऍड करायचा आहे म्हणजेच किती होईल 5 आणि डिवायडेड बाय 2 जायचं ते. पुन्हा 6 गुणिले 4 इथे गुणाकार असतो मग 6 गुणिले 4 म्हणजे 24. 24 प्लस 1 म्हणजेच किती 25 आणि छेदामध्ये किती राहील 4. यांचा काय काढायचा आहे आपल्याला तर या संख्येचा काढायचा आहे मसावी. पुन्हा तीच मसावी काढत असताना अंशातील संख्येचा मसावी काढायचा आणि छेदातील संख्येचा काय काढायचा लसावी. चला इकडे फॉर्मॅट लिहून घेऊ आपण. मसावी काढायचा आहे आपल्याला तर अंशातील संख्येचा काय काढणार आपण मसावी आणि छेदातील संख्येचा काय काढायचा लसावी. ठीक आहे. हे फॉर्मॅट नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मग अंशामध्ये संख्या कोणते दिलेले आहे आपल्याला 35 5 आणि 25 आहे की नाही. आता डब्याची मेथड इथं आखण्याची गरज नाही आपल्याला. आता मसावीची डेफिनेशन माहित आहे आपल्याला. अशी संख्या शोधायची आपल्याला की दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग केला पाहिजे. मग मला सांगा 35 5 आणि 25 ला या तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जाईल अशी कोणती संख्या आहे ती संख्या आहे 5. 35 ला भाग जाईल 5 ला भाग जाईल आणि 25 ला भाग जाईल. मग आता डबे आखण्याची गरज आहे का आपल्याला नाही. तरी आपण एक वेळेस सॉल्व्ह करून घेऊ. ज्याच्या लक्षात नाही येत ते बघा. 35 5 आणि 25 मसावी काढत आपण अंशातील संख्येचा. मसावीच का कारण इथे विचारलं आपल्याला मसावी. मग मसावीची डेफिनेशन आहे मसावी बरोबर किती मसावी भागेला लसावी. अंशातील संख्येचा मसावी आणि छेदातील संख्येचा काय लसावी. त्याच्यामुळे आपण अंशातील संख्येचा मसावी काढत आहे. मग आता सांगा मला इथे 5 ने निशेष भाग जाते कितीचा 7 चा इथे 1 चा आणि इथे किती 5 चा. आता पॉसिबल आहे का एकाच संख्येने भाग जाणे नाही. मग ही संख्या झाली आपली मसावी. मग इथे लिहू शकतो आपण सर मसावी बरोबर किती 5. छेदातील संख्येचा काय काढायचा आपल्याला लसावी. मग छेदामध्ये संख्या कोणते दिलेले आहे 8 2 आणि 4. पुन्हा तेच मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस डबे आखण्याची गरज नाही. लसावी काढण्यासाठी सगळ्यात मोठी संख्या चॉईस करायची. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 8. मग 8 या संख्येला 8 ने निशेष भाग तर जाणार 2 ने निशेष भाग जाते का बिलकुल जाते. 4 ने निशेष भाग जाते का बिलकुल जाते. म्हणजे छेदातील संख्येचा लसावी किती येईल 8. ठीक आहे. चला लसावी इथे काढून घेऊ आपण लसावी. ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी काय करा डबे आखत चला 8 2 आणि 4 आणि ज्यांना येते त्यांनी बिलकुल टाइमपास नका करू. ठीक आहे. आपण जो फॉर्मॅट शिकत आहोत मोठी संख्या घ्या है की नाही तशा टाइप मध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग इथे 2 ने भाग जाते इथे 4 चा भाग जाईल इथे 1 चा आणि इथे कितीचा 2 चा. पुन्हा कितीने भाग जाते 2 ने भाग दिला आपण 4 1 आणि 2 चा. पुन्हा 2 ने भाग जाते इथे 2 चा भाग जाईल इथे 1 चा आणि इथे जैसे ते. मग सगळ्या संख्येचा गुणाकार सगळ्या संख्या कोणत्या राहिल्या आता इथे बघा सगळ्या संख्या आहे यावाल्या 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच आपली उत्तर जे काय राहील 8. मग लसावी किती आला आपला 8. आता डबे ना आखता सुद्धा आपण लसावी काढला. छेदातील संख्येचा 8 2 आणि 4 चा काय केलं आपण सगळ्यात मोठी संख्या पकडली. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 8. मग 8 ला चेक केलं आपण दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग जाते का 8 2 आणि 4 ने तिन्ही संख्येने निशेष भाग जाते. मग लसावी झाला. मसावीसाठी आपण तोंडी उत्तर काढलं. चला मग इथे आपण संख्या पुट करून देऊ. मसावी किती आला आपला 5 मसावी 5 आणि लसावी किती आला 8. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ओके. काही डाऊट येत असेल तर विचारत चला. चला क्वेश्चन नंबर पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 10 चा लसावी किती. व्हेरी आयएमपी. तर आता येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये या टाइपचे क्वेश्चन आपल्याला विचारू शकते आणि याच्यासाठी मी तुम्हाला काय लसावी आणि मसावीची डेफिनेशन आपण शिकलेलं आहे. जर तुम्ही आपले लसावी आणि मसावीचे संपूर्ण व्हिडिओ क्रमानुसार जर बघत असेल तर तिथे या टाइपचे क्वेश्चन आपण काही घेतलेले आहे. ठीक आहे. बेसिक सॉल्व्ह करत असताना काय पुन्हा इथे बघू लसावीची डेफिनेशन काय आपली सर्व संख्येचा गुणाकार
सर्व संख्येचा गुणाकार, ठीक आहे. परंतु घात कसा घ्यायचा आपल्याला, घातांक हा मोठ्यात मोठा घ्यायचा आहे, मोठ्यात मोठा, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. ही लसावीची डेफिनेशन आहे. आपण मसावीची डेफिनेशन सुद्धा शिकलेलो आहोत, ठीक आहे. इथं दोन शब्द महत्वाचे आहे. एक म्हणजे सर्व संख्येचा गुणाकार, हा जो दिलेला आहे सर्व संख्येचा गुणाकार, हे महत्वाचं आहे. आणि घात कसा घ्यायचा आहे, ल म्हणजेच काय होते, लहान, मग याच्या अपोजिट काय होते, महत्तम, मोठ्यात मोठा. मग त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये किंवा विरुद्ध बाजूने काय घ्यायचं आपल्याला, घात, मोठ्यात मोठा. मग आता सर्व संख्या कोणते दिलेले आहे इथं बघा, 4 to the power 7, 4 to the power 5 आणि 4 चा घातांक 6 आणि 4 चा घातांक किती, 4. सर्व संख्या म्हणजे काय, इथं कोणत्या संख्या दिसत आहे आपल्याला, फक्त 4 दिसत आहे. घात कसा घ्यायचा आपल्याला, मोठ्यात मोठा. मग सगळ्यात मोठा घात कोणता आहे, 4 आहे का, 6 आहे का, 5 आहे का, 7 आहे का. मग सगळ्यात मोठा घात कोणता आहे, 7. मग हे झालं आपलं उत्तर. म्हणजेच इथं आपल्याला उत्तर देता येईल ऑप्शन नंबर किती, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट, ठीक आहे. फक्त डेफिनेशन तुमच्या इथे लक्षात पाहिजे, बाकी काहीच नाही. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 11 कडे. चा मसावी किती. आता पुन्हा इथं लिहिण्याची गरज नाही. मसावीचे डेफिनेशन काय म्हटलेलं आहे, कॉमन संख्येचा गुणाकार, कॉमन संख्येचा गुणाकार. मग कॉमन संख्येचा गुणाकार, परंतु घात कसा घ्यायचा आपल्याला, तर घात घेताना घात हा कसा घ्यायचा आपल्याला, लहानात लहान. डेफिनेशन आठवते का सगळ्यांना, लहानात लहान, है की नाही. म म्हणजेच काय, म मीन्स मोठ्यात मोठा किंवा महत्तम म्हणतो आपण, तर त्याच्या अपोजिट घ्यायचं आपल्याला. ह्या दोन डेफिनेशन नेहमी लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी एमपी. जेव्हा या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला येईल तर तुम्हाला या डेफिनेशनचा वापर करूनच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्ही डेफिनेशन विसरले, समजून जायचं क्वेश्चनचं उत्तर येणं थोडं अवघड आहे, ठीक आहे. चला, तर चा मसावी किती. मग कॉमन संख्या कोणत्या आहे, तर सगळी संख्या सर 7 चा घातांक 8, त्याच्यानंतर 7 चा घातांक 6, 7 चा घातांक 5 आणि 7 चा घातांक किती दिलेला आहे, 10. कॉमन संख्या कोणत्या आहे, कॉमन संख्या तर याच्यामध्ये कोणती आहे, 7. परंतु घात कसा घ्यायचा आपल्याला, लहानात लहान. मग सगळ्यात लहान घात कोणता आहे, तर इथे 5 दिसते आपल्याला. मग 7 चा घातांक 5 हे राहील आपले करेक्ट आन्सर. मग इथे लिहू शकता तुम्ही 7 चा घातांक किती, 5. दिस इज युअर राईट आन्सर. ओके, समजून राहिलं. समजत नसेल तर तुम्ही बिलकुल मेसेज करा, टेक्स्ट मेसेज करू शकता, ठीक आहे, किंवा टेलिग्राम वरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. चला पुढे काही संख्या दिलेले आहे आपल्याला, लसावी व मसावी अनुक्रमे किती. हा क्वेश्चन चांगला आहे, IMP वाला. इथे भरपूर मुलांच्या मिस्टेक होऊ शकते. आता मला सांगा, 5 चा घातांक -11 दिलेला आहे, 5 चा घातांक -9, 5 चा घातांक -16, 5 चा घातांक -10, ठीक आहे. आता मला लसावी आणि मसावी सांगा. चला पटापट कमेंट करा, लसावी आणि मसावी, ठीक आहे. डेफिनेशन आपण शिकलो. फक्त इथे काय आलेलं आहे, घातांक मध्ये काय आलेलं आहे, मायनस. ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही डायरेक्टली ऑप्शनच नमूद केले तरी चालेल. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी, ठीक आहे. उत्तर द्यायचे आपल्याला क्रमाने, लसावी आणि मसावी किती. पुन्हा डेफिनेशन तीच आहे आपल्या. लसावीची डेफिनेशन काय, सर्व संख्येचा गुणाकार. सर्व संख्या कोणत्या आहे, संख्या लिहून घेऊ आपण एक वेळेस. 5 चा घातांक -11, 5 चा घातांक -9, 5 चा घातांक -16 आणि 5 चा घातांक काय, -10. लसावी काढायचा आहे. लसावीसाठी काय करतो आपण, सर्व संख्येचा गुणाकार. सर्व संख्या कोणते दिलेले आपल्याला, मग सर्व संख्या दिलेले याच्यामध्ये किती, 5. घात कसा घ्यायचा आपल्याला, ल मीन्स काय, लहान. घात घ्यायचा आपल्याला मोठ्यात मोठा. मग मला सांगा, सगळ्यात मोठ्यात मोठा घात कोणता, -11, -9, -16 की -10, ठीक आहे. सांगा सगळ्यात मोठा घात कोणता होईल, 5 चा. तर सगळ्यात मोठा घात होते 5 चा कोणता, -9, ठीक आहे. कोणता, -9. मग आपलं लसावी किती आलं, तर लसावी आलं उत्तर 5 चा घातांक -9. सिंपल आहे का.
बिलकुल सिंपल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊ आपण मसावीकडे. मसावीची डेफिनेशन काय सांगते आपल्याला? कॉमन संख्येचा गुणाकार. मग कॉमन संख्या तर सगळ्या याच्यामध्ये 5 आहे, इथेही 5 आहे, 5 5 5 आहे की नाही. मग इथे लिहिणार आपण 5. पण मसावीसाठी इथला जो म आहे, म चा अर्थ काय होते? महत्तम. महत्तमच्या अपोजिट म्हणजे काय? लहानात लहान. मग लहानात लहान हा शब्द आपल्याला पकडायचा आहे. मग मला सांगा, -11, -9, -16 आणि -10 यापैकी सगळ्यात लहान घात कोणता आहे? ऑप्शन दिलेले आपल्याला -11, -9, -16 आणि -10. घात कसा घ्यायचा आपल्याला? लहानात लहान. मग सगळ्यात लहान घात कोणता होईल? -16 आहे की नाही. मग सगळ्यात घात लहान कोणता होईल? -16. तर हे झालं आपला मसावी. काय झालं? मसावी. मग मला सांगा, लसावी 5चा घातांक -9 आणि मसावी किती? 5चा घातांक -16. कुठं दिसते ऑप्शन आपल्याला? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे. तर हा क्वेश्चन व्हेरी आयएमपी मध्ये टाका. एक्झाम मध्ये आला, कुठल्याही सरळ सेवेमध्ये आला तर तुम्हाला लसावी आणि मसावी वरील हा क्वेश्चन आला पाहिजे. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 13. चला, हे आयएमपी वाले क्वेश्चन आहे सगळे, तर इथे नोट डाऊन करा आयएमपी. ठीक आहे. चला, या टाइपचे फॉर्मॅट आपण शिकलो का? शिकलो आहे बेसिक मध्ये. आता हे आपण 3-4 क्वेश्चन पाहिले आणि आता पुन्हा 13 नंबरचा क्वेश्चन सेम आहे. काढायचं काय आपल्याला या क्वेश्चन मध्ये? लसावी. लसावीची डेफिनेशन काय म्हणते? सर्व संख्येचा गुणाकार आहे की नाही. सर्व संख्येचा गुणाकार. सर्व संख्येचा गुणाकार. घात कसा घ्यायचा आपल्याला? हे महत्वाचं आहे. घात घ्यायचा आहे आपल्याला. लक्षात कसं ठेवायचं? पाठ नाही करायचा. ठीक आहे. पाठांतर केलेली वस्तू विसरते. मग ल मीन्स काय होते? लहान. याच्या अपोजिट घ्या. काय होते? मोठ्यात मोठा. मोठ्यात मोठा घात. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. खूप अवघड आहे का डेफिनेशन पाठ करणं? नाही आहे की नाही. सर्व संख्येचा गुणाकार करा, खास करून लसावीसाठी. आणि घात कसा घ्यायचा आपल्याला? मोठ्यात मोठा. मग आता मला सांगा, सर्व संख्या कोणत्या आहे? चला, 2 आहे का? आहे. 3 आहे का? 3 पण आहे. 5 आहे का? 5 आहे. त्याच्यानंतर 7 आहे का? 7 सुद्धा आहे. मग इथे नोट डाऊन करायचं बघा. इथे दिसते आपल्याला 2 ही संख्या आहे, 3 आहे, 5 आहे. इथे एक्स्ट्रा कोणती आलेली आहे? 7 आहे की नाही. मग दिलेले जे काही संख्या आहे त्या संख्येमधले आपण सर्व संख्येचा गुणाकार करून घेतलेला आहे. परंतु घात कसा घ्यायचा आपल्याला? घात घेताना मोठ्यात मोठ्या संख्येचा घात घ्यायचा आहे. मला सांगा, 2चा सर्वात मोठा घात कोणता आहे? तर इथे काय दिसते आपल्याला? घन. म्हणजे इथं 2चा सगळ्यात मोठा घात घन येईल. 3चा सगळ्यात मोठा घात कोणता येईल? तर 3चा घातांक किती? 5. हे इथे दिसते आपल्याला 3चा घातांक 5. 5चा सर्वात मोठा घात कोणता येईल? इथे 5 आहे, इथे 5चा वर्ग आहे. मग 5चा वर्ग हे झालं आपले आन्सर. 5चा वर्ग. 7चा सगळ्यात मोठा घात कोणता येईल? तर 7चा घातांक किती? 9. मग या ऑप्शनला दिसते का? लसावी. बघा इथे 2 3 5, 2 3 5 आणि 7. परंतु घात कसा पाहिजे ना आपल्याला? मोठ्यात मोठा. इथं ऑप्शनला दिसत नाही. ठीक आहे. ऑप्शन नंबर इथे डी दिलेला आहे, यापैकी नाही. यापैकी नाही. किंवा इथे ऑप्शन नंबर सी ला काय करा तुम्ही? इथं मिस्टेक 4 झालेली आहे आपली. 4चा घातांक 5. तर तिथे काय करा तुम्ही? 3चा घातांक 5 करून द्या. ठीक आहे. थोडी ऑप्शन नंबर सी मध्ये मिस्टेक झालेली आहे. तर ठीक आहे, काही फरक पडत नाही. ऑप्शन नंबर डी यापैकी नाही. किंवा मग हे तुम्ही आन्सर नोट डाऊन करा. चला, क्वेश्चन नंबर पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 14. मसावी किती? चला ट्राय करा बरं या संख्येचा मसावी. सिंपल क्वेश्चन आहे. 2चा घातांक 4, 3चा घन, 5चा घातांक 6 आणि 9 ही एक संख्या दिलेली आहे. सेकंड संख्या आहे, तिसरी संख्या आहे. यांचा काय काढायचा आपल्याला? मसावी. मसावीची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. खास करून अशा टाइपच्या क्वेश्चन मध्येच आपल्याला डेफिनेशन पाठ ठेवायचे आहे. काय आहे आपली मसावीची डेफिनेशन? कॉमन संख्येचा गुणाकार करतो आपण, आहे की नाही. कॉमन संख्येचा गुणाकार. कॉमन संख्येचा गुणाकार. परंतु घात कसा घेतो आपण? घात घेत असताना आपण पाठ करत नाही, आपण पाठांतर नाही करत. इथं म म्हणजेच काय होते? महत्तम.
मग महत्तमच्या अपोजिट लहानात लहान. मग इथे घात घेताना आपल्याला घात कसा घ्यायचा आहे तर लहानात लहान. मग आता मला सांगा कॉमन संख्या कोणते दिलेले आहे आपल्याला, म्हणजे या संख्येमध्ये, त्याच्यानंतर सेकंड संख्यामध्ये आणि या संख्येमध्ये कॉमन संख्या दोन दिसते का सगळीकडे आहे, दोन लिहू आपण. 3 आहे का, 3 पण आहे. 5 आहे का, 5 पण आहे. त्याच्यानंतर 9 आहे का, 9 ही संख्या सुद्धा आहे. एवढ्या संख्या कॉमन आहे. मग कॉमन संख्या घेतल्यानंतर आपल्याला आता निवडायचा आहे घात. घात निवड करत असताना आपल्याला कसा घ्यायचा आहे, लहानात लहान. मला सांगा 2चा सगळ्यात लहान घात कुठे आहे, ते इथं दिसते आपल्याला. 2चा सगळ्यात लहान घात 2 म्हणजे 1. 3चा सर्वात लहान घात कुठे आहे, इथं 3चा घातांक 5 आहे. इथं 3चा वर्ग आहे आणि इथं 3चा घन आहे, म्हणजे इथे आपल्याला 3चा वर्ग घेता येईल, है की नाही. 3चा वर्ग नंतर 5. 5चा सर्वात लहान घात इथे दिसते आपल्याला, इथे 5. इथे किती आहे, इथे घन आहे. इथे किती आहे, घातांक 6 आहे. म्हणजेच इथे आपल्याला 5च्या डोक्यावरती 1 लिहिता येईल. सेम पद्धतीनं 9चा सर्वात लहान घात इथे 7 आहे. इथे किती आहे, वर्ग आहे. इथे फक्त 9 आहे. तर हे झालं आपला मसावी. ठीक आहे. 2 गुणेला 3चा वर्ग गुणेला 5 आणि गुणेला 9. ऑप्शन दिसते का आपल्याला, 2 गुणेला 3चा वर्ग गुणेला 5 गुणेला 9, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. काय ते, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे. सिंपल आहे क्वेश्चन. चला क्वेश्चन नंबर 15 कडे जाऊ आपण. पॉइंट मधल्या आता संख्या आल्या आपल्याला पॉइंट मध्ये. पॉइंट मधले क्वेश्चन आपण शिकलेलो आहे चांगल्या पद्धतीनं, आहे की नाही. एकदम आपल्याला क्रिटिकल स्टेप याच्यामध्ये यूज करायची नाही. पॉइंट मधल्या संख्या आलेल्या असेल तर लसावी आणि मसावी कशा पद्धतीने आपण काढतो या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. काय करतो आपण, आधी पॉइंट काढून घेतो, आहे की नाही. छेदामध्ये बघा, चला लक्ष आहे इकडे सगळ्यांचं. 0.9 पहिली संख्या, 0.18, 3.6, 7.2 आणि 0.144. पॉइंट काढून घेऊ आपण. पॉइंट काढण्याची मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे, म्हणजेच किती, 9. एका संख्येनंतर पॉइंट आहे ना, मग खाली 10 लिहा. इथे 2 संख्येनंतर पॉइंट आहे ना, मग इथं 18 लिहून घेऊ. आणि छेदामध्ये किती, 2 संख्येनंतर, मग 1 वर 2 0. पुन्हा तेच, एका संख्येनंतर पॉइंट आहे तर छेदामध्ये एकावरती 1 0. एका संख्येनंतर पॉइंट आहे तर एकावरती 1 0. आता सांगा 0.144 म्हणजे याला लिहिता येईल का, 144 भागेला किती, 1000 आहे ना. 1000 का लिहिले आपण, पॉइंट काढायचा आहे त्याच्यामुळे. आणि 3 संख्येनंतर पॉइंट आलेला आहे त्याच्यामुळे आपण 1 वरती किती, 3 शून्य लिहिले. निघाला का पॉइंट. आणि अंश आणि छेदाचा आपण लसावी काढणं शिकलो. कसा काढतो आपण लसावी, लसावी बरोबर अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढतो, मसावी. मग मला सांगा 9, 18, 36, 72 आणि 144 यांचा लसावी किती होईल. कारण आपल्याला अंशातील संख्येचा लसावी, छेदातील संख्येचा मसावी. लसावी काढण्याची आपण सोपी आणि साधी ट्रिक तुम्हाला सांगितली. काय करतो आपण लसावी काढण्यासाठी, दिलेल्या संख्या कोणत्या आहे सर, 9 आहे. चला इथे 9 आहे, इथे 18 आहे, 36 आहे, 72 आणि 144. याच्यापैकी सगळ्यात मोठी संख्या घ्यायची 144. मग 144 ला दिलेल्या सर्व संख्येने निश्चित भाग जाते का ते चेक करायचं. 9 ने भाग जाईल का, 144 भागेला 9 जर केले, 9 1 9, किती राहिले, 5 राहिले, 5 वरती 4 54. 54 ला 9 ने भाग जाते, 18च्या पाड्यामध्येच आहे. 36 ने भाग जाईल का, 36 ने सुद्धा भाग जाते, 4चा भाग जाईल. 72 ने भाग जाईल का, बिलकुल जाते, 72च्या दुप्पट आहे. मग मला सांगा 144 या संख्येला 9 ने 18, 36, 72 आणि सर्व संख्येने भाग जात आहे. मग इथे आपण म्हणू शकतो की सर या संख्येचा लसावी किती आहे, 144. ठीक आहे. अंशातील संख्येचा काय काढला आपण, लसावी. छेदातील संख्येचा काय काढायचा आहे, मसावी. मला सांगा इथे 10, 100, 10, 10 आणि 1000 एवढेही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. मग मला सांगा ह्या ज्या छेदामध्ये संख्या दिलेल्या आहे आणि त्या छेदातील संख्येचा काय काढायचा आहे, मसावी. मग 10, 1000, 1000, 10, 10, 100 एवढेही संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल, म्हणजेच ती संख्या होईल कोणती, 10. ठीक आहे. इथं काही डाऊट आहे, काही डाऊट असेल तर विचारत चला. मग इथे आपण सॉल्व्ह केलं
किती आहे छेदामध्ये एकावरती एक 0 आहे, म्हणजे अंशामध्ये आपल्याला एक अंक सोडून उजवीकडे पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे 14.4 हे काय झालं आपलं उत्तर. चला इथे काही डाऊट आहे? पुन्हा सांगतो हा क्वेश्चन. काय केलं आपण आधी, पॉईंट मधले संख्या ज्या दिलेल्या होत्या त्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिल्या. अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये लिहिण्यासाठी आपल्याला फक्त पॉईंट किती संख्येनंतर दिलेला आहे तेवढी 0 आपल्याला छेदामध्ये लावायचे आहे. इथे 1, इथे 2, इथे किती 1, इथे किती 1, इथे 3 संख्येनंतर दिलेला आहे, त्याच्यामुळे 3 शून्य लावले आपण. अंश आणि छेदाचा लसावी काढता येते. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही अंशातील संख्येचा लसावी सेपरेट करू शकता. डब्याची मेथड आपण शिकलो आहे की नाही, डब्याची मेथड आपण शिकलो, तिथेही कॅल्क्युलेशन केले तरी चालते, तोंडी उत्तर काढलं तरी चालते. चला एक वेळेस तुम्हाला सांगून देतो बघा, 9, 18, 36, 72 आणि 144. कितीने भाग जाते? 3 ने भाग जाते का? 3 ने भाग देऊ आपण. 3 त्रिक 9, 3 सक 18, 12चा भाग जाईल, इथे 36चा भाग जाईल, 3 चौक किती 12 आणि 3 8 किती 24, 48चा भाग गेला. इथे पुन्हा 3 ने भाग जाते, 3 ने भाग देऊ, 3 1 3, 3 2 6, 3 चौक 12 आणि इथं किती 12चा भाग जाईल है की नाही. 48 भागेला 3, 16चा भाग जाईल. पुन्हा लसावी काढून राहिलो आपण, कमीत कमी 2 संख्येला शेवटपर्यंत निशेष भाग जाणे हे कॅल्क्युलेशन आहे आपले. मग 2 1 ला भाग जातो का? नाही जात, मग 1 जैसे ते ठेवा. 2 ला भाग जातो का? जातो. 1 चा भाग जाईल, 4 भागेला 2 म्हणजे किती 2, 12 भागेला 2 म्हणजे किती 6 आणि 16 भागेला 2 म्हणजे किती 8. पुन्हा भाग जाते का? पुन्हा भाग जाते 2 चा, इथं 1, इथं 3, ठीक आहे, इथं किती 4. आता भाग जातो का? नाही. मग सर्व संख्येचा गुणाकार हा का असतो आपला लसावी. मग अंशातील संख्येचा लसावी काढत आहोत आपण. किती येते लसावी? चला मल्टिप्लाय करा. 3 गुणिला 3 गुणिला 2, ठीक आहे, गुणिला 2 गुणिला 2 आणि इकडं 3 3 गुणिला गुणिला 4. या सगळ्या संख्येचा गुणाकार करून घ्या. चला 4 3 12, 12 2 24, ठीक आहे, इकडे आले 24, 3 दोन्ही 3 त्रिक 9, 9 दोन्ही किती 18 आणि 18 गुणिला 24 जर केले तर उत्तर किती मिळते आपल्याला 144. ठीक आहे, इथं काही डाऊट आहे? चला एक चला इथं 3 3 2 गुणिला 2 आणि इथं किती आहे 3 गुणिला 4. चला 3 त्रिक 9, ठीक आहे, बाजूला ठेवू आपण 9. 2 गुणिला 2 4 आणि इथं किती 4 3 12, 12 चौक किती 48, 9 8 किती 72, 2 हातचे आले किती 7, 9 चौक 36, 36 प्लस 7 म्हणजे किती, ऑप्शन आपल्याला दिसून नाही राहिलं. चला 9 चौक 36, 36 आणि 7 पुन्हा चेक करू आपण. काय केलं आपण 0.9, 0.18, 3.6, 7.2 आणि 0.144 या संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये लिहिल्या. भाग दिला आपण 3 ने भाग दिला, 3 त्रिक 9, 18 भागेला 3 7, 36 भागेला 2 किती 12, 72 भागेला 3 केले आपण 36 कितीचा भाग. हा इथे थोडी मिस्टेक झाली आपली, ठीक आहे, तर थोडे इथे चेंज करू आपण. डिरेक्टली आपला लसावी आपण काढलाच किती येते 144, तर तिथूनही उत्तर काढू शकता. मिस्टेक जर झाली कॅल्क्युलेशन मध्ये तर थोडं आपल्याला उत्तर रिवाइज करावं लागेल. बघा 3 ने भाग दिला आपण 3 चा, 18 भागेला 3 म्हणजेच किती 3 सक 18, इथे आपण 3 1 3, 3 2 6, 72 भागेला 3, 3 2 6 आणि 3 चौक किती 72, 24 3 किती होते 72, तर इथे मिस्टेक झाली होती आपली, ते व्यवस्थित करून घ्या. 144 भागेला 3, 3 चौक किती 12, 14 मधून 12 गेले किती 2, 2 वरती किती 4 म्हणजे 24, ठीक आहे, 3 8 किती 24, 48 चा भाग गेला. आता पुन्हा 3 ने भाग जाते का? बिलकुल जाते. इथं 3 1, इथे 2, ठीक आहे, 12 भागेला 3 म्हणजे किती 4, 24 भागेला 3 म्हणजे किती 8, 3 8 24, 48 भागेला 3 म्हणजेच किती 3 सक 18, 16चा भाग जाईल. आता पुन्हा कितीने भाग जाते 2 ने भाग जाते. इथे 1 चा, इथे किती 2 चा, इथे 4 चा आणि इथे किती 8 चा.
पुन्हा निशेष भाग जाते का? ज्या संख्येला भाग जात नाही ऍज इट इज लिहायचं. 2 ने भाग देऊ आपण इथे 1 चा, बे 2 4 आणि बे 4 8. ठीक आहे. पुन्हा भाग जाते का? पुन्हा भाग जाते. इथं कितीचा? 2 चा भाग जाईल, है की नाही? 2 चा भाग दिला इथं 1 आणि इथं किती 2. आता सगळ्या संख्येचा गुणाकार करा, उत्तर मिळून जाईल आपल्याला, है की नाही? बे 1 बे, बे 2 4, 4 2 8, 8 2 किती? 16. आणि 3 गुणेला 3 म्हणजेच किती? 9. आणि 16 गुणेला 9 म्हणजेच किती? 144. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन फक्त तुमची व्यवस्थित पाहिजे. थोडी जरी मिस्टेक झाली तर इथे आपलं कॅल्क्युलेशन लॉस होऊ शकते. तर लसावी किती आला आपला? 144. मसावी तोंडी निघते आपल्याला. आपल्याला माहित आहे 10 ही अशी संख्या आहे की 10 ने दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जाईल. मग 144 भागेला 10 म्हणजेच किती? 14.4. तर इथे ऑप्शनला आहे नाही, ते ऑप्शन नंबर डी दिलेला आहे, यापैकी नाही. पण परंतु करेक्ट आन्सर काय आहे? ते 14.4. ठीक आहे. चला, तर इथे आपले क्वेश्चन 15 आज आपण कंप्लीट केलेले आहे. उद्या आपण पुन्हा तिसरा पार्ट घेऊ याच्यावरती. ठीक आहे. आपल्याला जवळपास 35-40 क्वेश्चन लसावी आणि मसावी या चॅप्टर मध्ये कंप्लीट करायचे आहे. तर आता 9ची बॅच चालू होईल, त्याच्यामुळे आपण क्वेश्चन इथेच थांबू 15. ठीक आहे. टिल